हा जो पालक पुलाव आहे, जितका दिसायला सुंदर दिसतोय तितकाच चवीला सुद्धा अप्रतिम असा झालाय। करायला सोपा आणि झटपट होणारी रेसिपी। नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलेच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पालक पुलाव बनवणार आहोत। बऱ्याच वेळेला आपण जर पालकाची भाजी केली तर कोणीही त्याला खायला तयार नसतं, पण या पद्धतीने पुलाव नक्कीच करून बघा। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे। यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, काजू, तेल, जिरे, खडा मसाला, एक कांदा उभा कट करून घेतलाय, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे। त्याचसोबत येथे आपण पालक प्युरी घेतली आहे। पालक प्युरी कशी बनवायची ते जर तुम्ही पालकाचं सूप बघितलं असेल तर त्यामध्ये मी सविस्तर रेसिपी दाखवलेली आहे। येथे बासमती तांदूळ घेतलाय, 2 वाट्या तांदूळ अगदी मोकळा असा शिजवून घ्यायचा आहे। आणि तुम्ही रेसिपी फक्त बघू नका, तर त्या घरी करून सुद्धा बघा, कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं जास्तीचं तेल टाका, काजू तळून घ्या। हलकासा ब्राऊन रंग आला की काजू बाजूला काढून घ्यायचे। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहोत। कांदा सुद्धा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये सुरुवातीला जिरे टाकायचे। जिरे चांगले तेलावरती तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत खडा मसाला। तेलामध्ये पूर्ण खडा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकून परत एकदा व्यवस्थित परतून घेऊयात। मसाल्यातील पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित मसाला तेलावरती परतून घ्या। चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यानंतर परत एकदा हा मसाला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत पालक प्युरी। पालक प्युरी टाकल्यानंतर जोपर्यंत पालक प्युरीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्या। पालक प्युरीचा पूर्ण कच्चेपणा गेलाय, याचा रंग बघा अतिशय सुरेख आलाय। यामध्ये जो शिजून ठेवलेला भात आहे तो टाकायचा आहे आणि हे जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा अगदी हलक्या हाताने करावं लागतो, कारण आपण येथे या पुलावसाठी बासमती तांदूळ घेतला होता आणि तो मोकळा असा शिजून घेतला होता। जर आपण खूप जोरात हलवलं किंवा एकत्र केलं तर त्याचे तुकडे पडू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक हलक्या हाताने एकत्र करा। सगळा पुलाव व्यवस्थित एकत्र केल्यानंतर वरतून आपल्याला तळलेले काजू आणि तळलेला कांदा टाकायचा आहे। पालक पुलाव आहे तर त्याचा रंग बघा अगदीच पालकासारखा आलाय आणि दिसायलाही सुंदर, तितकाच चवदार, पौष्टिक असा होतो। या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या प्रकारे पालक पुलाव तयार आहे। रेसिपी साधी सोपी होती, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितली त्याबद्दल धन्यवाद। आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या। रेसिपी कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।